नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। संपूर्ण डेटा कलेक्ट करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण डेटा कर्जमाफीचा जे काही डेटा आहे तो कलेक्ट करण्याकरिता सुरुवात झालेली आहे। तुम्ही कालच पाहिले की ॲग्रोनच्या माध्यमातून सुद्धा बातमी देण्यात आलेली होती 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यासाठी संपूर्ण नियोजन चालू आहे। याचबरोबर कालच जे काही मंत्र्यांच्या माध्यमातून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भातलं एक मोठे माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण 2014 पासून येऊयात, कारण की 2014 ते 2023 पर्यंत भरपूर शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत आणि थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की 2014 ते 2017 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून भरपूर अटी शर्ती लावण्यात आलेले होते। त्यामुळे राज्यातील त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफी झालेली नाही। त्यांच्या पावत्या निघाल्या आहेत, परंतु त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली नाही। मग त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून ती बाकी असलेली कर्जमाफी देण्यात येणार आहे। त्यामुळे 6.5 लाख शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी होणार आहे। 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून होणार आहे। मित्रांनो, या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2014 ते 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच की 2019ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी त्यांनी केली। परंतु त्याच कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून अद्यापही 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु त्यांना कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता 2024 आलेला आहे आणि 2024मध्ये जे काही आता राज्य सरकार चालू आहे, महाविकास आघाडी सरकार सध्या विरोधी पक्ष आहे, याचबरोबर महायुती सरकार सध्या सत्तेवर आहे। परंतु महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीचा डेटा आहे ते कलेक्ट करण्याकरिता सुरू झालेला आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी कर्जमाफीचं कार्ड आता चालवण्यात येणार आहे आणि जर तसं झालं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 3 लाखापर्यंत होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर संपूर्ण डिटेलमध्ये जर बघितलं तर 2019 पर्यंतच्या बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। परंतु 2019 नंतर मित्रांनो, 2019ला अतिवृष्टी झाली, 20ला सुद्धा झाली, 21, 22 आणि गेल्या वर्षी 2023मध्ये दुष्काळ पडला। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला। केंद्र सरकारकडे संपूर्ण केंद्राची पथकसुद्धा महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती बघायला आलं आणि दुष्काळ असल्याची कबुली महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या पथकाच्या माध्यमातून देण्यात आली। मित्रांनो, आपण जर बघितलं तर राज्य सरकारच्या नोव्हेंबरमध्ये पहिला GR निर्गमित केला आणि पहिल्या GR नुसार राज्यामध्ये जवळपास 40 तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आणि त्या दुष्काळामध्ये सुद्धा जवळपास शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या दुसऱ्या GR नुसार 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला किंवा शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये सवलत असेल किंवा शेतकऱ्यांना पुनर्गठन, शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्या संदर्भात संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले। परंतु ठोस निर्णय आणि ठोस भूमिका राज्य सरकारची अशी असायला पाहिजे की कर्जमाफी जर केली तर शेतकरी संकटातून मुक्त होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचं कार्ड वापरलं जाणार आहे आणि जर या सरकारनं जर नाही केलं तर महाविकास आघाडी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीचे जे काही जाहीरनामा असतो त्याच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेऊ शकते।
जर महाविकास आघाडी सत्तेवर पुन्हा जर आलं तर ते कर्जमाफी करतील. कारण की आपण जर बघितलं तर एका शिबिरामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जर महाविकास आघाडी सरकार जर महाराष्ट्राच्या सत्तेवर आला किंवा महाविकास आघाडीचा जर मुख्यमंत्री झाला तर पहिली सही मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर असेल. त्यांच्या माध्यमातून असं स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं. मित्रांनो, जर कर्जमाफी जर झाली तर 2019 पासून ती पुढच्या शेतकऱ्यांची होणार आहे आणि ही नवीन कर्जमाफी असणार आहे, 3 लाखापर्यंत असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तर तुम्ही कर्ज भरू नका. ही विधानसभेची निवडणूक होऊ द्या. कर्जमाफी मात्र 100% होईल. एकतर झाली तर निवडणुकीच्या अगोदर होईल, आणि जर नाही झाली तर निवडणुकीच्या नंतर सुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.